मी चांगला दिसतो का आधी पाय आधी नीट का ठीक आहे बरं विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा 5वा निकाल म्हणजे स्टुडिओ तर दाखवणार तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा जो 5वा निकाल आहे तो आमच्यासाठी जवळजवळ 25 निकालाच्या बरोबर आहे कारण ज्याने पोस्ट मिळवल्यात ना त्या विद्यार्थ्याचे तुम्ही जर लिस्ट पाहिली सिलेक्शनची तर तुम्ही सुद्धा अवाक व्हाल वेटिंगवरती 4 पद आहेत जवळजवळ आणि सिलेक्शन 3 पदांचं आहे आणि द विनर्स करिअर पॉईंटचा झेंडा त्याने अख्ख्या महाराष्ट्रात लावले मी आजचे जे सत्कार मूर्ती येतं त्यांचं नाव सांगतो आसेफ अस्लम शेख आणि पत्ता आहे पटेल नगर बीड बायपास छत्रपती संभाजीनगर तो माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून आहे जवळ 2 ते 3 वर्षांपासून रीडिंगला होता तो शिक्षक भरतीच्या आपल्या बॅचला होता दुसरी गोष्ट निवड तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आरोग्य निरीक्षक नाशिक विभाग आरोग्य सेवक बुलढाणा आरोग्य सुपरवायझर आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य हे त्याचे आतापर्यंतचे पद आहेत आणि जवळजवळ आता माध्यमिक शिक्षक या पदासाठी सुद्धा तो रेसमध्ये आणि आणखी त्यांचे 3 रिझल्ट बाकी आहेत तिन्हीमध्ये सुद्धा त्याने 100% झेंडा लावलेला आहे म्हणजे तो तिन्ही पण यादीमध्ये मी तुम्हाला सांगतो परत पुन्हा सत्कार करेल मी त्याचा ज्यावेळेस तो शिक्षक होईल तेव्हा आता महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याचा हा जो प्रवास आहे आमचा आता वाटा खारीचाच आहे म्हणजे क्लास एक 10% असतो विद्यार्थी 90% असतो पण याच्यातही त्याने जे यश मिळवले ना आपण म्हणतो की परिस्थिती अशी आहे सपोर्ट नाही अमुक झालं तमुक झालं पण सगळ्या वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा विद्यार्थी किती पोस्ट काढतात याचं उदाहरण तुम्हाला जिवंत तुमच्या समोर दाखवणार आहे या ठिकाणी तर मी अस्लमला या ठिकाणी स्टुडिओमध्ये बोलवतोय आणि त्याचा आपण आपल्या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे तुम्ही जे मला पाहताय त्या सगळ्यांच्या वतीनं एक सुंदर असा सत्कार करूया आणि नंतर तो आपलं मनोगत व्यक्त करेल आपल्यासमोर या असलम नाही एक शेदर आधी शाल टाकतात ना सॉरी बरं का ठीक आहे आता इकडे हां या पुष्पकीच ठीक आहे बरं आता मी थोडं बाजूला जातो स्क्रीनच्या आणि तोच तुम्हाला काय करेल आता त्याचं मनोगत सांगेल थोडक्यात म्हणजे त्यांनी ही तयारी केली कशी म्हणजे तुमच्यासारख्या जे विद्यार्थी आहेत प्रथमच तयारी करणारे किंवा ज्यांचा 1-2 मार्कांना रिझल्ट गेला आहे तर अशा विद्यार्थ्यांना थोडा कॉन्फिडन्स यायला पाहिजे ना तर अस्लम त्याचं मत आता तुमच्यासमोर व्यक्त करेल धन्यवाद आणि पुन्हा एकदा धन्यवाद द विनर्स करिअर अकॅडमीचे सर्व महाराष्ट्र प्रख्यात देश प्रख्यात ज्यांना महाराष्ट्र जाणतोय पूर्ण भारत जाणतोय मराठी व्याकरण या पुस्तकासाठी तर मी सर्वात पहिले सरांचे अभिनंदन करेल की सरांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली माझं नाव आसेफ अस्लम शेख आहे आणि मी संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी राहण्यास आहे मी माझं जी शैक्षणिक पात्रता MSc BEd आहे नुकतंच मी आरोग्य विभागामध्ये आरोग्य निरीक्षक आरोग्य सेवक आरोग्य पर्यवेक्षक या पदावर माझी निवड झालेली आहे व येत्या काही दिवसात टेटचे काही निकाल येणार आहे त्यामध्ये पण मी स्पर्धेमध्ये आहे तिथं पण माझा निकाल येणार आहे आणि या सर्व प्रवासात बाळासाहेब शिंदे सरांची फार मोलाचे मार्गदर्शन मला लाभले मी द विनर्स रीडिंगच्या अभ्यासिकेमध्ये मागील 2-1 वर्षापासून अभ्यास करतो आहे आणि जेव्हा सरांची मार्गदर्शनाची गरज मला लाभली तेव्हा सरांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे मलाच नाही रीडिंगमधले इतरही मुलांना काही समस्या असतील तर सरांकडे जर आपण गेलो तर सर एकदम आपुलकीने आमच्या समस्या सोडवतात व त्याबद्दल मी सरांचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो तर असं आता पुन्हा शिक्षक झाल्यानंतर त्याचं पुन्हा एकदा सत्कार या ठिकाणी मी करणार आहे आणि मी आणखी एक संध्याकाळी सत्कार करणार आहे परत पुन्हा म्हणजे आजच्या दिवसामध्ये आय थिंक 8 ते 9 रिझल्ट आलेले असण्याची शक्यता आहे पण मुलांचे फक्त फोन येत आहेत त्यांनी काही फोटो किंवा असं काही पाठवलेलं नाही परंतु आज संध्याकाळपर्यंत आणखी 3-4 सत्कार या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर मी अस्लमला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो तुम्ही एक विचार करा जो मुलगा 3 पोस्ट या ठिकाणी काढतो त्याच्या आईवडिलांचा आज त्यांना काय वाटत असेल किती अभिमान वाटत असेल की आपण जे रोपटं लावले त्या रोपट्याला इतके सारे फळ आले आहेत की ते सुद्धा मोजता त्या ठिकाणी त्यांचे नाके नऊ येतील म्हणजेच एकाच मुलाला जर 8-8, 9-9 पोस्ट जर या ठिकाणी मिळत असतील तर त्याचं खरं कौतुक करणं आवश्यक आहे आणि मी द विनर्स करिअर पॉईंटच्या सर्व स्टाफतर्फे माझ्या
पार्टनर्सतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.